मेरी क्रिसमस. ओ, क्रिसमस किंवा नाताळ म्हटलं की तुमच्या डोक्यात काय येतं? लाल टोपी, जिंगल बेल्स, बर्फ किंवा सांता क्लॉज. पण एक मिनिट, भारतात प्रत्येक गोष्टीला देसी तडका लागलाच पाहिजे, म्हणून क्रिसमसचं स्वरूप सुद्धा सगळीकडे वेगळं. तमिळनाडूमध्ये बघाल तर मदर मेरी जीन्स किंवा गाऊनमध्ये नाही तर अगदीच पारंपरिक रेशीम साडीत दिसते आणि मग तिची मिरवणूक निघते. रस्त्यांवर गाणी, मेणबत्त्या, सजावट आणि पूर्ण गाव एकत्र येऊन क्रिसमस साजरा करतं. फील एकदम लोकल पण सण एकदम ग्लोबल. केरळमध्ये तर सांता क्लॉजला सुट्टी, इथे येतो आपला क्रिसमस अप्पू आणि फक्त प्लम केक नाही तर खास पेशा अप्पम बनवला जातो. म्हणजे क्रिसमस म्हणजे घरगुती चवीसह. गोव्याला गेलात तर अजून वेगळा सीन. इथे क्रिसमस म्हणजे स्पर्धा. कुटुंब स्वतःच्या हाताने मोठे मोठे तारे, येशूंची क्रीप तयार करतात, घरासमोर मांडतात आणि मग जज येतात, तपासणी होते, विजेत्यांना बक्षिसं मिळतात. क्रिसमस आणि रियालिटी शोची वाईब. झारखंडच्या आदिवासी भागात जिंगल बेल्स विसरून जा, इथे क्रिसमसचं गाणं असतं चलोरी चलोरी बतल हब. पूर्ण देसी बीट, पूर्ण देसी एनर्जी. आणि नागालँडमध्ये इथं तर थेट केक रेस असते. लोक हातात क्रिसमस केक घेऊन धावतात. जो आधी पोहोचतो त्याला बक्षीस. हो, इथे सुद्धा क्रिसमस फिटनेस टेस्ट घेतो. म्हणूनच भारतात काहीही जास्त दिवस ओरिजिनल राहत नाही. इथे सगळ्यांना अपडेट व्हावं लागतं आणि मिळतो प्रत्येक भाषेला, सणाला आणि परंपरांना आपलाच असा देसी तडका. म्हणूनच क्रिसमस इन इंडिया इज नॉट जस्ट अ फेस्टिवल, इट्स अ देसी फिलिंग. तुम्हालाही माहिती होतं का? मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.